औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूर शहरात रिक्षाच्या अपघातात पाहुणीचा मृत्यू झाल्यानंतर आता चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षा रस्ता दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना मड्डी वस्ती या ठिकाणी घडली. सुरेखा माळगे असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत सिद्धाराम शंकर अकळवाडी राहणार मल्लिकार्जुन नगर हत्तुरे वस्ती सोलापूर यांनी फिर्याद दिली. काशीनाथ सिद्धाराम माळगे राहणार हत्तुरे वस्ती असे गुन्हा नोंद झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. सिद्धाराम यांची बहीण सुरेखा माळगे आणि सुनीता शिवशेट्टी या दोघी भावाच्या रिक्षाने म्हणजेच रिक्षा क्रमांक MH13EF 3361 कासेगाव पंढरपूर बाळे येथील खंडोबा मंदिर आणि रूपाभवानी मंदिर येथे देवदर्शन करून घराकडे परतत होत्या. मड्डी वस्ती येथे रिक्षा चालक काशीनाथ माळगे याने आपली रिक्षा हयगईने व अविचाराने चालवली. यामुळे मड्डी वस्ती चौकातील रस्त्याच्या मधोमध असलेल्या गोल रस्ता दुभाजकाला रिक्षाने जोराची धडक दिली. या धडकेमुळे सुरेखा माळगे या रिक्षामधून बाहेर फेकल्या गेल्या. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता रिक्षा चालक काशीनाथ माळगे याच्या विरुद्ध जोडवाई पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार वाडीकर हे पुढील तपास करीत आहेत. एक वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे. खरोखरच मी ह्या सर्वांचा आभारी आहे. मला 1 मिनिटही बसता येत नव्हतं, परंतु NC वेलनेस मध्ये मला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता जवळजवळ 1 तास बसता यायला लागला आहे.